हॅलो. चला कैरे टीम आणि प्रेक्षक आपण बाहेर हा मॅच आता कंटिन्युअसली सुरू राहतील. चला अभिनंदन सागर पाटील कमाईची मॅच पाहायला मिळेल. चला प्रेक्षक वर्ग आता मैदानाच्या बाहेर या. चला मॅच आता कंटिन्युअसली सुरू राहतील. यानंतरची मॅच नरेश सर आपण पाहतोय शिलपाटा आणि त्यांच्या विरोधात वडवल अशी मॅच पाहायला मिळेल. चला प्रेक्षक आणि जे असतील त्यांना विनंती आपण कृपया सीमारेषेच्या बाहेर या. जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती आपण सीमारेषेच्या बाहेर या. मॅच आता सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ पाहायला मिळाला. लास्ट मॅचमध्ये एक थ्रिल मॅच पाहायला मिळाली आकाश सर आणि ती बॅटिंग सागर पाटीलची खरं तर पाहायला मिळाली. मॅचला सुरुवात होईल या ठिकाणी. फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल लॉंग स्टॉपला चालला होता पण तो अडवला. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या त्या ठिकाणी. आणि आपण पाहतोय ही मॅच देखील महत्वाची बनेल. खूप चांगली मॅच आणखीन एक पाहायला मिळेल. पहिल्या फेरीचा शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. चौथा शिलपाटा आणि त्यांच्या विरोधात वडवल. 12 वाजून 45 मिनिटं म्हणजे पावणे एकचा वेळ या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे स्पीडअप करा विनंती असेल मित्रांनो. याबतचा बॉल क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला. उचलती फेकतील बॉलला परंतु या ठिकाणी धाव घेतली नाहीये. वडवल टीम बॅटिंग करते. विशाल सपकाळ आपण जर पाहायला गेलं तर तालुका निहाय क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातो. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नुकतीच ती स्पर्धा पार पडली तलोईच्या मैदानावरती. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं विशाल सपकाळनं चांगला खेळ केला होता आणि तो इन्फॉर्म मध्ये देखील आहे. वेगवान त्यापेक्षाही गोलंदाज तर बेस्टरला आहे. काय कमाईची बॉलिंग झाली आहे. अद्यापर्यंत विशाल सपकाळ सारख्या मोठ्या बॅटरला अगदी स्तब्ध उभं ठेवलंय. या गोलंदाजाचं नाव आहे मुनावर. काय गोलंदाजी राहिली आहे. आपण पाहिलं असेल मागच्या मॅच मध्ये जुनंच सोनं ओल्ड इज गोल्ड. सागर पाटीलची बॅटिंग करता केपी क्रिकेट खोपोली या चॅनलवरती सागर पाटील यांचे आपण इंटरव्ह्यू देखील पाहिला असेल. डीजे निकी थेट दुबईवरून माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर क्लबमधून मॅच पाहत आहेत ऑनलाईन आणि थेट दुबईवरून खरं तर डीजे निकी यांच्या माध्यमातून आयोजनाला खरं तर शुभेच्छा आल्यात. ही स्पर्धा खरं तर भारताच्या बाहेर पोहोचले त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. डीजे निकी खरं तर दुबईवरून ही स्पर्धा थेट पाहतात. डीजे निकी यांचं देखील आपण स्वागत करूया. थेट दुबईवरून या ठिकाणी थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं ते पाहत आहेत. त्यांचं एक स्वागत आपण करूया. अगदी स्पर्धा भारताच्या बाहेर जाऊन पोहोचले एवढ्या उंचीवरती. 10व्या पर्वामध्ये पदार्पण करते स्पर्धा कारण खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे म्हटलं. सावरोलीचं ऐतिहासिक मैदान. तो 10व्या मॅचकडे षटकार त्या ठिकाणी आला. त्यानंतर डॉट बॉल मुठावर चांगली गोलंदाजी राहिली कारण 4 डॉट बॉल पाहिले आणि मध्ये एक षटकार देखील आला. वेगवान आणखीन एक षटक संपलाय. सिग्नल आलाय पंचांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जय भवानी ओम साई वडवल बी जाऊन पोहोचले ती 6 अंकावरती. विशालच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. आविष्कार सोबतीला आहे. एकही चेंडू फेस केला नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. जय भवानी ओम साई वडवल बी जाऊन पोहोचले 6 या अंकावरती. जाऊया डीजे कडे. ऐकूयात सुमधुर संगीत. गीतं देखील चांगली वाजवली जातात. प्रेक्षकांची मनं देखील जिंकली जातात. खरं तर ताजमहल की बात हो गई पुरानी अब ये सारी दुनिया राम मंदिर के दीवानी. चांगलं गीत आपण ऐकलं. परंतु पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत आणि दुसऱ्या षटकासाठी आता बॉल तयार आहे. अप टू द मार्क या बस पाहायला मिळेल. गुफरान हा गोलंदाज आहे शिलपाटा टीमचा. शिलपाटा म्हटलं की अगदी एकेकाली या टीमचा दबदबा आपण सातत्यानं पाहत होतो. खूप चांगले खेळाडू या टीम मधून खरं तर होऊन गेल्यात आणि सध्याच्या घडीला यंग स्टार देखील चांगला खेळ करत आहेत.
त्यावरचा बॉल आपण पाहायला गेला पिचच्या डीप मध्ये जाऊन पॉपिंग क्रीजचा वापर करण्यात आला आणि परंतु स्क्वेअर कटचा फटका लगावायचा होता यावेळेस बॅटर आविष्कारांना. पण तो फटका फर्स्टला ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. 6 वरती टोटल सिरावलं गेलं. आधी विश्वास सपकाल मी म्हटलं इन फॉर्म मध्ये आहे त्याला शांत ठेवणं खूप कठीण काम होतं. बॉल हवेमध्ये आहे. बॉल इन टू द एअर. बॉल चालला सीमा रेषा पार. आला या बॉलवरती आविष्कार यांच्या बॅट मधून हा षटकार. पहिली आणि ते गीत देखील आपण पाहिलं. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. उपरांवरती आक्रमण पण सेन्सिबल क्रिकेट याबस फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल चाला थर्ड बांधला. त्यापेक्षाही प्रयत्न एफर्ट्स कमाईचे पाहायला मिळाले. ग्रामीण टेनिस क्रिकेट कदापि पैशासाठी खेळलं जात नसतं. ते खेळलं जातं गावाच्या नावासाठी आणि गावाचं नाव मग कसं मोठं होईल त्यासाठी ते क्षेत्ररक्षक होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळून जाऊ. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्या. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो आणि टीमची जर्सी आपल्या अंगावरती का आहे आणि जमीर न करता त्या धावा आपल्या टीमसाठी वाचवला. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. व्हॉट एफर्ट्स. 14 धावा कडे कडे. स्ट्रोक लगावलाय. जरूर क्षेत्ररक्षक जज करतात पण त्यांच्या दस्तकावरती मस्त ठेवून बॉल चाललाय सीमारेषा पार. अजून एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परंतु क्लायमेटचा बॅटिंगवरती काहीच इफेक्ट पडणार नाहीये. काही पाटा विकेट आहे त्याच्यावरती धावा येताना आपण सातत्यानं पाहिल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील सक्सेसफुल चेस करताना सागर पाटील आणि त्याच्या सिद्धिविलन कैरे टीमला आपण पाहिलं. यावेळी गुफरांवरती आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेस फिरून मारलाय अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट सजवलाय. कमाईचा बॉल. फ्लोईंग स्लॉप स्वीटचा फटका आविष्कारच्या बॅट मधून षटकारानंतर आलाय हा चौकार. आपण कुठे असाल लगेच आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये जायचा. एक बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. अंकेश तांबडे सर हा बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल दिलाय आतमध्ये. विशाल चेक देखील करतोय परंतु का बॅटिंग सुरू आहे आविष्कारची. 5 मध्ये 18 इंडिव्हिज्युअल त्याची इनिंग आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. गुफरांना 5 चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये 18 धावा त्याने देखील खर्च केला. थोडंसं इकॉनॉमिकल महागडे षटक हे पाहायला मिळतं. सेकंड ओव्हर खूप महत्त्वाची असते कारण येणाऱ्या गोलंदाजांसाठी हा खरं तर तुमचा बेस तुम्हाला बनवायचा असतो. तो मात्र बेस थोडासा खराब झाला. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आहे. या ब्लाइंड स्ट्रोक फॉलो केलं बॅटरला गुफरानं आणि हा डॉट बॉल आला आणि गुफरांच्या अगदी दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा त्या 18 आणि टीमची टोटल अप टू 2 ओव्हर्स एंड जय भवानी ओम साई वडवल बी टीम जाऊन पोहोचली आहे ती 24 या अंकावरती. विदाउट लॉस 24 धावा आहेत धावफलकावरती.
2 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीनं आता 24 धावा अर्थात 24. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बनले. दोन्ही बॅटर अगदी स्कोर कार्डला चांगलं कॅपिटलाइज करतात, हे महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड दाखवणं, एकाला आक्रमण एकाला सांभाळून खेळणं हे खूप गरजेचं असतं. कारण एक सेट प्रॉपर बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहणं आपल्या टीमसाठी बेनिफिट असेल. तिसऱ्या षटकासाठी जमीर आला. पुन्हा एकदा विशाल यावर स्ट्रगल करताना यावर पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे, परंतु त्याने डॉट बॉल अद्यापर्यंत खेळले ते 6 आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे. अगदी डॉट बॉल महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही धावा बनवता त्या ठिकाणी सिंगल डबलला देखील करता प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं. कारण सिंगल डबलला क्रिकेटची लाईफलाईन उगाच असं म्हणत नाही आहे. पण यावरचा बॉल हवेमध्ये आहे. बॉल इन टू द एअर. फिल्डर रनिंग फास्ट अँड इट्स टेकन अ अमेझिंग कॅच बाय फिल्डर. टिपला झेल संपवला विशाल सपकाळ यांचा या मॅच मधील खेळ. आणखीन एक पहिला झटका. सातत्यानं स्कोर कार्ड चालू ठेवायचं असं, एवढं प्रेशर तुमच्यावरती असं, हे प्रेशर तुम्हाला हँडलिंग करता आलं पाहिजे. स्विचचा फटका केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. एवढं धोका आहे की क्षेत्ररक्षक आहे की नाही ते देखील क्लिअर विजन या ठिकाणी येत नाहीये. परंतु या ठिकाणी एक सिंगल एक्झिक्यूट केली गेली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता पोहोचेल ती 25-25 वरती. ऑन स्क्रीन वरती देखील माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद अजूनही देखील घेत असतील. प्रेक्षक माय बाप, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटचा आस्वाद घ्या. यावरचा बॉल खेळपट्टीवरती रेंगाला राहिला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह यावर पाहायला मिळाला. परंतु एक सिंगल पुन्हा एक्झिक्यूट केल्या. सिंगलच्या मदतीने आता 26-26 धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी मात्र गमावला विशालच्या स्वरूपात. पहिला बॅटर जो बाद झाला, आधी स्ट्रगल करताना संघर्षमय इनिंग त्याची आपण पाहिली आणि तो बाद झाल्यानंतर मित्रमंडळी सिंगल डबलवरती जास्त जोर दिला या दोन्ही बॅटरनं. आविष्कार सेट आहे 7 मध्ये 19 अगदी तो बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला आपण पाहतो मिलिंद. तर या फेअरला चांगला खेळ करावा लागेल. याचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट आधीच निघून गेली. फिंगर रोल केल्या बॉलवरती जमीरनं आणि थोडीशी गती संमिश्रित गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस यावेळेस पाहायला मिळाला. गरजेचं असतं कारण बॉलिंग 150-140 इज नॉट अ क्रिकेट. तुमच्याकडे व्हेरिएशन असतं, खूप अत्यंत गरजेचं असतं. पुन्हा एकदा तेच केलं, बीट केलं. कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता आणि 2 षटका ठिकाणी संपला. 3 प्लेमध्ये देखील आपण आता पाहू शकतो जेव्हा बॅटर सेट होतो अगदी बिटर स्टिकवरती, त्यानंतर जमीर जातात आणि बॉलला वलवतात. हा लेग कटरचा वापर मागच्या बॉलवरती त्यांनी केला आणि हातभर चेंडूला वलवलं देखील. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय भवानी ओम साई वडवल बी टीम जाऊन पोहोचली आहे ती 26 या अंकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला तेव्हा धावा होत्या नरेश सर 24. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या. जमीरनं फक्त 2 आणि 1 विकेट मिळवल्या. का अगदी अफलातून बॉलिंग झाली. अनस्टॉपेबल अगदी विशालला आधी थांबवलं, त्यानंतर आविष्कार त्यांना देखील शांत ठेवलं. त्यानंतर 2च धावा त्यानं खर्च केल्या या षटकामध्ये. महत्त्वाचं षटक बनलं कारण याआधी देखील आपण मॅचेस पाहिल्या, त्याच्यामध्ये एक मेडल षटक देखील वनवे टीमच्या ओम मगरचं आपण पाहिलं. ते निर्णायक षटक होतं त्या मॅचमधील आणि त्या षटकाच्या जोरावरती जर आपण पाहायला गेलं तर तो सामना त्यांनी देखील जिंकला. पण इथून आता आक्रमण करावं लागेल. टार्गेट सेट करणारी ओव्हर असेल का स्लॉगर म्हटलं की क्रिकेटमध्ये हाणावरचं षटक त्याला म्हटलं जातं, ते मैदानाच्या आतमध्ये इन प्रोग्रेसवरती आहे.
अप टू द मार्क बॉलर आता पाहायला मिळेल. मंगेश दाखल झालेत शिलपाटा टीम कडून. शेवटचं षटक त्यांच्या वाट्याला आलाय. त्यांच्या समोर आहे वेल सेट आविष्कार. यावेळेचा बॉल कडे स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. सेफ हँड आहे त्या क्षेत्ररक्षकाचे. त्याने टिपला झेल आणि संपवला. या बॅटरचा खेळ आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या वडवल टीमला. एक डाऊन झाली पहिल्या बॉलवरती. आविष्कार जे वेल सेटेड बॅटर होते ते बाद झालेत. न्यू बॅटर दाखले झालेत इन ॲट नंबर 4 वरती. स्वरूपला आपण पाहतो 26 धावा ऑफलवरती. कीपर बीट झाली त्या बॉलवरती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, परंतु या पाईच्या स्वरूपात धावा असतील. एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची टोटल आता बनेल नरेश सर सांगतील. 27 धावा ऑफलवरती लागल्या जातील. आज खरं तर बऱ्याच दिवसातून नरेश सरांनी आमची भेट या ठिकाणी झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आहे. थर्डमॅनचा बॉलला फील्ड करेल. पुन्हा एकदा सिंगल आली. थोडासा अगदी ग्राफ जर आपण पाहिला ना, अगदी नरेश सर आधी वडवल टीमचा आधी अप होताना आपण पाहिला. तदनंतर 2 ओव्हरच्या नंतर जसं जमिनीचं षटक आलं ना तिथपासून आपण पाहायला गेलं धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो डाऊन होताना आपण पाहिला. आणि तिथून धावा थांबल्यात मी तर म्हणेन. तसा आविष्कार बाद झाला. त्यावेळेस अंपायर्स फिंगर गोज ऑन. बॅटची कडा आणि कीपरनं टिपला झेल आणि आणखीन एक तिसरा धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या जय भवानी ओम साई वडवल या टीमला. 28 वरती आता 3 अशी परिस्थिती. नावंडेचे आमचे योगेश पवार यांच्या माध्यमातून उर्फ बंटी यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. विशालजी बैलमारे आपली वाट पाहत आहेत. काय अगदी झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. कॅच ऑफ द नाईट यावेळेस पाहायला मला रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. परंतु या ठिकाणी आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. रिप्लेमध्ये आपण पाहू कशा प्रकारे झेलला जजमेंट केलं. अक्रॉस लाईन अगदी शपलून केला फटका आणि 2 क्षेत्ररक्षक होते. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अगदी दोघांनी मिळून हा झेल पकडला गेला. हे क्रिकेटमध्येच घडू शकतं. आणि एकमेकाला सहाय्य करून हा झेल टिपला गेला आणि ही विकेट या ठिकाणी प्रदान झाली. आणखीन एक धक्का सतत निरंतर मिळाले ब्रेक थ्रू. खरं तर चिंतेचा विषय बनला आहे तो वडवल टीमसाठी. कारण स्कोर कार्ड थांबलं आहे. कारण 2 ओव्हरमध्ये होत्या 24 धावा आणि तदनंतर जमिनीचं षटक 2 धावसंख्येचा. तदनंतर मंगेशनं केलेली गोलंदाजी आपलातून अमेझिंग बॉलिंग. 28 वरती 3. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला आहे. डीप कव्हरला फिल्डर आहे आणि वेगानं धाव घेतली जरूर आणि 2 धावा कंप्लीट झाल्या बॉलवरती आणि षटक देखील संपला गेला. आणि 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा केस संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना जय भवानी ओम साई वडवल टीमनं जमवल्या त्या 30 धावा. सेकंड इनिंगमध्ये आता करायच्या त्या शिलपाटा टीमला 24 बॉलमध्ये 31 धावसंख्येचा पाठलाग. नावड्याचे आमचे पाहुणे या ठिकाणी योगेश पवार उर्फ बंटी यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. विराजजी पहिलमारे आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर
वडवल टीमनं धाबा जमल्या 30 ऑन स्क्रीनवरती माऊली प्रसाद लाईव्ह इंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. इक्वेशन आहे 24 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत आता 31 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये. त्याआधी जाऊया डीजे कडे. डीजे नुर्वी 11 आई गावदेवी खरसुंडी आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. खरसुंडी टीमचे कॅप्टन प्रेम या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर मी अल्पेश 11 लवजी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेच दाखल व्हा. 22 सावंत टीम कॅप्टन अल्पेश 11 लवजी आपण टॉससाठी या ठिकाणी या. एकतीस धाबा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आता. चला कॅप्टन या अल्पेश 11 लवजी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आले. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस केला जाईल. 3 ओव्हरची मॅच असेल. प्रेम मी योगीची पवार उर्फ बंडी जे नावड्यावरून आहे त्यांच्या शुभाचं टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला आहे प्रेम, दुसऱ्या बाजूला बंटी. 2 कॅप्टन आपण पाहतो. 3 ओव्हरची मॅच. बॉल हवे मध्ये आहे. बॉल चालला पाठीमागे. सुरुवात केली धमाकेदार. झुकेगा नाही साला. टॉस जिंकला नेक्स्ट मॅच मध्ये नुर्वी 11 आई गावदेवी खरसुंडी या टीमनं. प्रेम निर्णय आमच्यापर्यंत थोड्या अवधीमध्ये पोहोचवा, परंतु सुरुवात धमाकेदार झाली आहे. कारण शिल्पाडा टीमचा जो खेळाडू आहे त्याने पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला. सर कशी मॅच राहील? कारण खोपोली म्हटलं जास्त आपण शिल्पाडा टीमला खेळताना देखील पाहिलं असेल. त्यामुळे आता 31चा पाठलाग करायचा. सुरुवात धमाकेदार झाली आहे. हॅलो 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 यश, पाहायला गेलं तर शिल्पाडा संघ जर आपण विचार केला तर अनस सारखा, त्यासोबत पाहिलं तर इरफान सारखा 2 बॅटर या टीममध्ये आहेत. आणि आज तागायत या दोन्ही बॅटरने बरेचसे मैदानं अक्षरशः दणानून सोडलेत. आणि या मॅचमध्ये अवघ्या पाहिलं तर 31 धावांचं आव्हान, त्यामध्ये सुद्धा बॅटिंग करताना 5 धावा आता केल्यात. कमी धावांचं आव्हान. इथे अगदी कार्पेट फटका झाला. वाऱ्याच्या वेगाने सुसाट बॉल मारलाय. बॉल जाऊन थांबेल बाउंड्रीच्या बाहेर. या ओव्हर मधला पहिला तर दुसरा चौकार येतोय. डीजे
इनिंगमध्ये जय भवानी ओम साई अवडवल बी संघाने. विशाल होते चांगले बॅटर यांच्या टीममध्ये होते, तरी सुद्धा पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे शिलफाटा संघाने आणि 31चं टार्गेट सेट केले. 24 बॉलमध्ये 31चं टार्गेट. तसं पाहिलं तर धावसंख्या आता कमी आहे बॅटिंग करताना टीम शिलफाटासाठी. यानंतर ऑन साईडला फटका खेचलाय, बॉल हवेत आहे उंच 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 आणि तेवढीच लांबी सुद्धा. बॉल गेलाय सीमारेषा बाहेर, मिळतील धावा 6 षटकार. आज सुद्धा पाहिलं तर तेवढीच रंजक होणार. पुन्हा एकदा काय जबरदस्त बॉलिंग, बाट उचलू देतच नाहीयेत. षटक संपतंय, पहिलं षटक संपलंय. धावसंख्या बिनबाद 16.
कारण की 24 धावसंख्या झाली. आता गरज असेल ती फक्त जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची. अनस सुद्धा पाहिलं तर 4 बॉल 13 धावसंख्येवर खेळतोय. त्यासोबत मला इरफान सुद्धा 4 बॉल 10 धावसंख्येवर खेळतोय. ओम साई वडवल या संघासमोर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं आव्हान उभं केलं. ते पहिले गोलंदाजाने शिलपडा संघाने तब्बल पाहिलं तर 30 धावसंख्येवर थांबवलं आणि त्यानंतर 31चं टार्गेट सेट केलं होतं. ते शिलपटा संघाने आतापर्यंत चांगल्या प्रकारे बॅटिंग केले. टार्गेटच्या जवळ पोहोचलाय. टार्गेट किती ओव्हरमध्ये चेस केलं जाईल, लवकरात लवकर चेस केलं जाईल का, हे पाहणं तेवढं गरजेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आलेत. बॉल पकडला, फेकी सुद्धा झाली. 1 धाव. आता स्ट्राईक पुन्हा एकदा इरफानला भेटेल, जे वैयक्तिक 4 बॉल आणि 10 धावसंख्येवर खेळतात. मागील 1 ते 2 हंगाम जर आपण पाहिले, मागील 2-3 वर्ष पाहिले, इरफानची बॅटिंग जशी वाढत आणि चांगल्या प्रकारे होत चालले. आता सुद्धा तशाच प्रकारे बॅटिंग अनसच्या सोबत करतोय. अनस एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू. याच पाहिलं तर या संघाने अक्षरशः धुमाकूळ मागच्या हंगामामध्ये घातला होता आणि या हंगामामध्ये सुद्धा, या मॅचमध्ये सुद्धा तशीच बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. बॉल पडला, पिच झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल येतो डॉट. उशीर तर झाला नाही ना. आता पाहिलं तर जय भवानी ओम साई वडवल संघ म्हणत असेल, हा आता उशीर झाला नाही ना. 14 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका आला तर इथे पाहिलं तर शिलपटा संघ जिंकू शकतो, परंतु प्रत्येक बॉल येणारा डॉट टाकावा लागेल. अजूनही मॅच संपलेले नाहीये, इथूनही मॅच जिंकू शकतो. तर प्रत्येक बॉल चांगला टाकावा लागेल, प्रत्येक बॉलवर डॉट करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. कठीण आहे, परंतु कठीण परिसरातून पाहिलं तर आपल्याला पुढे जावं लागेल. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवतोय बॉर्डरलाईनच्या दिशेने. बॉल गेला सीमारेषेबाहेर. हा येतोय विजयी षटकार.